कशा आहात सगळे मजेत ना? मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आज आहे ना, मी भरपूर दिवसापासून ज्या गोष्टीची वाट पाहत होते ना, तर ती फायनली मला भेटली म्हणजे मी मागूनच घेतली ती। आणि तर तुम्हाला पहिले ती दाखवते मी। तर मी ना हा पोचा मागवलेला आहे, मला दिसतंय का नाही मला माहित नाही। काम चालू आहे आणि त्याच्यामुळे लाईट गेलेली आहे आणि घरात खाली ना खूप जास्त अंधार होता, त्याच्यामुळे मी ना वरती आले आणि आता जिन्यातच बसले, कारण इथून प्रॉपर लाईट वगैरे येते, त्याच्यामुळे म्हणजे जे सनलाईट आहे ते प्रॉपर येते, त्याच्यामुळे असो। तर आता हे सांगते, पोचाचं सांगते। तर हा पोचा आहे, तर हा पोचा आहे स्पोर्ट 0 बाय मेट्रॉन। आता फ्रंटचा कॅमेरा चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते ना उलट दिसत असेल, पण ओके, मी सांगितलं त्याच्यावरून तुम्ही हे करून घ्या। वाटल्यास मी स्क्रीनवर पण समोर ते नाव देते। आणि खूप छान पोचा आहे, हेवी वगैरे आहे खूप। आणि हा पोचा आहे ना, मी म्हणजे ॲमेझॉनला वगैरे पण पाहिला होता अगोदर, तर ॲमेझॉनला त्याची प्राइस 850 वगैरे अशा हायच होत्या, कारण ब्रँडेड म्हटल्यावर त्या गोष्टींची प्राइस ही हायच असते। तर पाहिला मी भरपूर म्हणजे पाहिले, एकच नाही। आता ॲमेझॉन म्हटल्यावर तिथे भरपूर कंपनी ब्रँडेड वगैरे म्हणजे ब्रँड वगैरे असतात। आणि हा पोचा मला कसा भेटला हे तुम्हाला अगोदर सांगते। तर आजच्या आजींकडे मी हा पोचा पाहिलेला होता, सो त्यांना विचारलं, त्यांचे रिव्ह्यू वगैरे घेतले की तुम्हाला कसं काय वाटलं वगैरे, आणि ते बरेच दिवस झाले वापरताय। आय थिंक त्यांना 1 का 1.5 वर्ष झालं समथिंग। तर खूप छान टिकतो आणि हाच म्हणजे एकच तो 1-1.5 वर्षापासून वापरताय, म्हणजे एवढा छान टिकतो वगैरे। आणि जरी खराब वगैरे झाला तरी ना स्पंज बाकीचं काही बदलायची गरज पडत नाही। हे जे आहे ते लोखंडाचं आहे मे बी, स्टील तर काय देणार नाही कोणी, भयंकर मागे स्टील, त्याच्यामुळे हे लोखंडाचंच आहे आय थिंक। आणि हे इकडे फायबर वगैरे, आणि खाली ना स्पंज आहे, ते तुम्हाला दाखवतेच मी पुढे ओपन करून। तर आपल्याला फक्त स्पंज जो आहे तो चेंज करायची गरज पडते, बाकी हे काही हे करायची गरज पडत नाही, कारण हे लोखंडाचं असल्यामुळे काही लवकर खराब होण्याचे चान्सेसच नाहीये। आणि खरंच खूप छान आहे। आरूच्या आजींकडेच पाहिला होता आणि मी हे त्यांच्याकडूनच मागून घेतला, म्हटलं तुम्ही जिथून आणलाय तिथूनच आणून द्या मला, कारण मी भरपूर पाहिलं वगैरे आणि तिथे रिव्ह्यूज बाकीच्यांचे चांगले होते, बाकीच्यांचे नव्हते, त्याच्यामुळे मी त्यांच्याकडून आरूच्या आजींकडूनच मागवून घेतला, म्हटलं घेऊन या। आणि मी अगोदर म्हटले तुम्हाला व्हिडिओ स्टार्ट करताना की वाट पाहण्याचं कारण सांगते, कारण मी ना आरूच्या आजींना जवळजवळ 2-2.5-3 महिने झाले तेव्हाच सांगितलेलं होतं, तर तुम्हाला आता भेटला। म्हणजे त्यांना पण काही कारणास्तव ते दुकानात जायला वगैरे जमतच नव्हतं, तर असो त्या गेल्या आणि काल परवाला घेऊन आल्या। आणि माझा जुना पोचा जो आहे त्यांना मी ज्यावेळेस माझा पोचा खराब झाला त्यावेळेस सांगितलेलं होतं 2-2.5-3 महिन्यापूर्वी, आणि तो पोचा मी अजूनपर्यंत वापरते। त्याची अवस्था तुम्हाला सांगते, भयंकर झाली आहे। म्हणजे हे बघा, अशातला पोचा झालेला, म्हणजे लिटरली इथून तुटलं डायरेक्ट। म्हणजे ज्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की मला पोचा आणा, त्यावेळेस तो चांगला होता, पण फक्त चांगला होता, आणि आता एक 8 दिवसापूर्वी तर त्याचं हेच तुटलं। म्हणजे विचार करा मी त्याला कसा वापरला असेल। आणि त्याची ही काठी तर बघा डायरेक्ट, पोचा तर माझ्या ह्याच्यामुळे झाला, वापर वगैरे असल्यामुळे तो खराब झाला। आणि बाकीची राहिलेली कसर तर आरूने पूर्ण गेली। त्याचं जे स्टिकर होतं इथे एक लावलेला पन्नी अशी टाईप, तर ती आरूने काढून टाकली। आणि खरंच खूप नाही म्हणते, या पोचाने मला खूप साथ दिली बरं का, खूप छान टिकला वगैरे तो मला। आणि सिन्नरला असतानाच घेतला होता तुम्हाला मावशींनी, म्हणजे सिन्नरच्या मावशींच्या हातून मी घेतलेला होता हा, मावशींनी एकदा गेलो होतो घेण्यासाठी त्यावेळेस घेतलेला हा पोचा। आणि आता मी हा घेतलेला, आता बघू म्हटलं वापरून, मी अजून त्याला काढला नाही, पण तुमच्यासोबत पण एक रिव्ह्यू शेअर करते, म्हटलं कसा काय आहे। आणि मी ना जास्त लोकांकडे हा पाहिलेला नाही, खूप कमी लोकांकडे पाहिलेला, आय थिंक नवीन आला की काय मला पण एवढं माहिती नाही, पण म्हटलं वापरून बघावं काहीतरी नवीन। आता हा जो पोचा आहे हा जवळजवळ सगळ्याच घरांमध्ये असतो, काहीतरी वेगळं वापरून बघावं म्हटलं। आता हा पोचा मी जवळजवळ माझ्या आईकडे होते तेव्हापासून बघत आलेली आहे, म्हणजे नवीनच निघाले होते त्यावेळेस, तर तेव्हापासून बघत आले, म्हटलं काहीतरी नवीन ट्राय करते, त्याच्यामुळे हा घेतला। आणि तुम्हाला ओपन करून दाखवते कसा काय आहे। जसं चिकट टेप वगैरे आहे। आणि आरूचं म्हणायला गेलं तर तुम्हाला इथे आरू दिसत नसेल, कारण त्याला ना मी आजींकडे सोडलं। आणि मग अशी तुम्ही 2 दिवसापासून व्हिडिओ पाहताच आहे की बाहेर गटारीचं काम वगैरे चालू आहे, JCB वगैरे आलेला, म्हटल्यावर तो कसा थांबत नाही, म्हणजे तो कसला थांबतच नाही घरात, त्याच्यामुळे तो पळालाय आजीकडे। आणि मग आता आजी घेऊन बसतात त्याला तिकडे असं।
तर हे अशा पद्धतीने मी त्याचं काढलं, चिकन घालून होतं. आणि हे बघा अशा पद्धतीने आहे. याला कसं काय असेंबल करायचं ते पण मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर हे बघा, एक मिनटं त्याची पन्नी काढली यामध्ये, म्हणजे व्यवस्थित कळेल. आता थोडं वरती बसते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित मला सांगता येईल. आणि ही जी तुम्हाला दांडी दिसते ही खाली पण करता येते आपल्याला, म्हणजे छोटं करता येतं आणि मोठं पण त्याला करता येतं. हे असं फिरवलं की त्याच्यानंतर ही अशा पद्धतीने खाली जाते. हे बघा, ही अशी छोटी पण होते, तुम्हाला दिसत नसेल, ही अशा पद्धतीने छोटी पण होते. आणि तुम्हाला इथून फिरवून इथे तुम्ही त्याला लॉक करायचं आणि देन यूज करायचं. हे अशा पद्धतीने मोठा पण होतो. आणि मी सहसा कसं मोठंच राहू दे, कारण लाव उघडण्यामध्ये सहसा या अशा गोष्टी खराब होतात. त्याच्यामुळे माझं एक पर्सनल सांगते मी गोष्टी की लॉंगच राहू द्यायच्या. ठीक आहे. बरं, तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फरशी पुसताना याला कसं हे करायचं, तर ते पण मी तुम्हाला पुढे सांगेलच. पण आता हळूहळू सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करते हळूहळू. तर मी पण नवीनच आहे, मी खोलून वगैरे नव्हतं पाहिला, तुमच्या समोरच ओपन केलं. फक्त आमच्या आजींकडे पाहिलेला होता कसा काय. तर आपण फरशी पुसताना सेम ज्या पद्धतीने पाणी वगैरे घेतो बकेटमध्ये त्या पद्धतीने पाणी घ्यायचं वगैरे आणि हे बुडवायचं त्याच्यात आणि या पद्धतीने त्याला हे करायचं, स्क्वीज करायचं, म्हणजे पिळायचं थोडक्यात. हे बघा, ही पन्नी निघाल्यावर तुम्हाला कळलंच ते पुढे. तर हे अशा पद्धतीने स्क्वीज करायचं, परत सोडायचं. हे आता झालं कोरडं आणि पुसायचं लगेचच. तर खूप छान आहे. आणि इथल्या ज्या ग्रीस आहे त्या बरोबर त्याला आतमध्ये ओढतात. तर याला मी ओपन केलं आणि आता तुम्हाला जवळून दाखवते की कशा पद्धतीने याला पिळतात. तर हे वरती ओढलं ना की लगेच ते पिळलं जातं, पूर्ण आतमध्ये गेलंय. हे बघा, आणि याला लगेच सोडलं की बघा असं पुढे आलं आणि लगेचच आपली फरशी पुसून घ्यायची. आणि त्यांच्याकडे मी पाहिलेलं होतं की खूप कोरडं वगैरे होतं लगेचच. आणि याच्याविषयी ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगते की हा व्हिडिओ कुठलाही प्रमोशनल नाही आहे, हे मी स्वतःसाठी परचेस केलेला आहे. आणि हे मी माझे अनुभव तुम्हाला सांगते, म्हणजे अजून पुढे सांगेलच की कसं काय हे मला वाटलं. आणि चांगलं वाटलं तर नक्की तुम्ही पण परचेस करा, कारण याच्याने वेळ वगैरे खूप जास्त वाचतो असं मला वाटतंय. आमच्या आजींच्या म्हणजे बोलण्यावरून वगैरे आणि त्या म्हणजे त्या ज्या पद्धतीने सांगतात त्यांच्या बोलण्यावरून मला असं वाटतं की खूप जास्त आपला वेळ वाचतो याच्याने. आणि फरशी वगैरे पण खूप सुंदर अशी क्लीन होते. बाकी पोचा वगैरे म्हणायला गेला तर खूप सुंदर आहे, हेवी आहे. आणि इथे जे आहे ते फायबरचं आहे, माझ्या मते फायबर आहे आणि बाकीचं लोखंड, म्हणजे असं मिक्स आहे. हे खूप सुंदर आहे, ग्रीप वगैरे आहे. आपलं काम वगैरे झाल्यानंतर धुवून वगैरे ठेवल्यानंतर ना त्याला आपण असं टांगून पण ठेवू शकतो. इथे खूप सुंदर असं हे दिलेलं आहे त्यांनी अडकवण्यासाठी. हे पण ओपन करते. हे बघा, खूप सुंदर. आणि इथे ग्रीप पण खूप छान आहे, पकडायला असं पकडू शकतो, म्हणजे सटकणार नाही. आता इथे कसं पाण्याने हात सटकू शकतो, इथे बरोबर अशी ग्रीप दिलेली त्यांनी पकडायला. आणि मला तर खूप जास्त आवडला, आता यूज करून बघते. याच्यासाठी ना मी आज अजून फरशी पण नाही पुसली आहे, म्हटलं तुमच्यासोबत पण रिव्ह्यू माझा शेअर होईल आणि फरशी पण पुसणं होईल आज नव्या पोच्याने. सो चला, आणि चला आता याला आपण यूज करून बघू. आता यूज करण्यासाठी तर खाली जायला लागेल. खाली ना थोडं लाईट आले नसल्यामुळे ना अंधार वगैरे आहे, त्याच्यामुळे प्लीज त्या थोड्या गोष्टी मॅनेज करून घ्या. चला, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना मी तुम्हाला सांगायचं विसरले होते. तर मी तुम्हाला अगोदर म्हटलेच की आरूच्या आजींनी यूज केलेला आहे त्याला पोछाला अगोदर. तर मी त्यांनाच विचारलं की तुम्ही कसं काय यूज करतात सगळ्या गोष्टी. तर त्या मला म्हटल्या होत्या की पोछा आणल्यानंतर त्याला जरा वेळ म्हणजे अर्धा एक तास, ॲटलिस्ट अर्धा एक तास त्याला पाण्यात ठेवायचा आणि त्याच्यानंतरच तुम्ही यूज करायचा असं. आता त्याच्याविषयी काही मला माहिती नाही, आता असो. आणि त्याला ना मी आता बकेटमध्ये पाण्यात ठेवलेला आहे. पोचा बुडेल इतपतच ठेवलेला आहे. बकेटमध्ये ना तो पूर्ण खाली जात नव्हता, त्याच्यामुळे मी त्याला असं वरच्यावरच पोचा म्हणजे जे खालचं स्पंज आहे ते बुडेल इतपत पाण्यात ठेवलेलं आहे. लाईट पण आली. आणि तुम्हाला ना एक गोष्ट सांगायची आहे, गोष्ट म्हणजे दाखवायचंच आहे. तर माझ्याकडे ना माझ्या जोडवींचे जे कलेक्शन मी गोळा केलेलं आहे ते दाखवायचं आहे आणि त्याचं निमित्त कशा पद्धतीने हे झालं ते पण मी तुम्हाला सांगते. तुम्हाला ना मला जोडवी दाखवायची होती, माझं जे जोडवीचं कलेक्शन आहे. पण मग झालं काय ना, आमचं नळाचा थोडं प्रॉब्लेम झाला आहे, वरती टाकीचं पाणीच जात नाही आहे. ॲक्च्युली झालं काय ना, घराचं म्हणजे बाहेर गटरीची कामं सुरू झाली आहेत आणि त्याच्यामुळे नळ वगैरे सगळे तुटलीत आणि ते परत जोडण्यामध्ये लावण्यामध्ये ना ते पाईपांमध्ये माती गेली आणि खूप जास्त त्याच्यामुळे प्रॉब्लेम व्हायला लागले. येतं इकडे पाणीच नाही येते. आय थिंक मोटरीमध्येच खडे अडकले असते.
यायला लागलं ना आता? बघू आता आतमध्ये बंद करून. कोर्स कमी पण हो बघ बरं येतंय. बरं मी बघते. येतंय आतमध्ये ताई, येतंय आतमध्ये पाणी. येतंय का गं? हो येतंय. ते गटारींमुळे ना खूप जास्त प्रॉब्लेम व्हायला लागले. ॲक्च्युली झालं काय ना, बाहेर गटारी आल्या आणि सगळे पाईप वगैरे तुटली, तर नळाची वगैरे पण तुटली आणि मागेच आहे ना त्यांनी पाणी वगैरे सोडलं आणि ते पाणी आलं तर बाहेर निघतच होतं, पण मग गेल्यानंतर जी माती होती ती पण आतमध्ये गेली आणि आता पाईप वगैरे जोडली तर त्याच्यानंतर ती माती परत मध्ये आली आणि आता त्याच्यामुळेच आमची मोटर वगैरे पण थोडी प्रॉब्लेम द्यायला लागली. तर आता बघू. असो, तर आता ना तुम्हाला मी माझं जे जोडवे कलेक्शन मी गोळा केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर जोडव्या कलेक्शनमध्ये ना, तर सगळ्यात पहिलं जोडवं मी तुम्हाला दाखवते. तर हे माझं लग्नाचे जोडवे आहेत जे की आरूच्या पप्पांनी बनवून घेतले होते. खूप सुंदर मला म्हणजे, आणि झालं काय ना, मी तुम्हाला सांगते पुढे कशा काय गोष्टी यांच्याशी जोडलेल्या आहेत. आणि हे सेकंड जोडवं जे आहे ते मी ना आरू होण्याच्या अगोदर बनवून घेतलेले होते, पण मग आता आहे ना ते मला एवढं येत नाही वगैरे, आणि खूप छान डिझाईन वगैरे होती, तर याचं पण सांगते. आणि आता रिसेंटली मी जे यूज करते ते हे ॲक्च्युली सध्या आहे ना मी हेच यूज करते. आणि हे दोन जोडवी ना मला ठेवायची नव्हती, पण आरूचे पप्पा म्हटले की नको, आपल्या यांच्याशी खूप अशा आठवणी जोडलेल्या आहेत असं, त्याच्यामुळे म्हटलं नको. आणि झालं काय ना, याच्या लग्नाची जोडवी मी काढून ठेवली होती आणि त्याच्यानंतर एक सिम्पलचा असं जोड घेतला होता मी डेली यूज करण्यासाठी, तर तो तुटला आणि त्यावेळेस ना मी हा घेतलेला होता. आणि त्यावेळेस ना मी प्रेग्नेंट होती आणि ऑफकोर्स प्रेग्नेन्सीमध्ये आपली तब्येत वगैरे वाढते आणि माझी पण वाढलेली होती त्यावेळेस बऱ्यापैकी, तर त्यावेळेस ना मी हा जोड घेतलेला होता, पण मग आता मला काही तो बसत नाही, पण म्हटलं करावं रिपीट वगैरे, पण मग आरूचे पप्पा म्हटले नको, आपण बघू नंतर वगैरे, सध्या त्या आठवणी राहू दे असं, म्हणून ते काही म्हणजे मोडले नाहीत, म्हणून राहू दिलेले आहेत. आणि सध्याला मी हा जोड यूज करते, खूप जास्त आवडतो मला तो. आणि मध्येच आहे ना तुम्हाला जोडवे दाखवण्याचं कारण असं, कारण 2-3 दिवसापूर्वी ना मला जोडवे घातलेली होती मी, ही तुम्हाला दाखवली ती, ही जोडवी घातलेली होती, म्हणजे आता मी सध्याला हेच यूज करते. तर इतकं म्हणजे रेडनेस वगैरे व्हायला लागला, खाज वगैरे यायला लागले खूप जास्त, त्याच्यामुळे मी ना ते काढून ठेवली होती आणि त्याच्यानंतर तिथे थोडं आयडीन वगैरे लावलं आणि आता थोडं बरं वाटतंय, म्हणजे खाज वगैरे येत नाही, जसं चुळचुळ वगैरे करत नाही तिथे. त्याच्यामुळे ना म्हटलं आता जोडवी काढलेलीच आहे तर यांना आहे ना आता क्लीन करून घेते, कारण हे बघा असे तिथे ना बारीक डिझाईन आहे आणि त्याच्यात ना खूप असे खूप नाही अशी थोडी ना घाण अडकलेली आहे, तरी पण मी ना त्यांना क्लीन वगैरे करत राहते, पण म्हटलं आता काढलेली आहे तर क्लीन करूनच घालते. आणि चला, माझं आहे ना सिंपल आणि सोपं जोडवी क्लीन करण्याचा जे टोटका आहे, नुस्खा आहे, तो तुमच्यासोबत शेअर करते. पण असं काही जोडवी कलेक्शन आहे का मला कमेंट करून नक्की सांगा. बाकी मला जोडवी असं चेंज करून घालायला वगैरे खूप जास्त आवडतं आणि खरंच खूप मस्त वाटतात ते. जोडवी क्लीन करण्यासाठी ना मी या पातेलीमध्ये पाणी घेतलंय आणि याच्यामध्ये ना मी 1 चमचा आता जे डिटर्जंट पावडर असतं आपलं निरमा पावडर ते टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ना अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे, खाण्याचा सोडा असतो तो घेतलेला आहे मी याच्यामध्ये. त्या दोघांना मिक्स करते. गॅस आहे तर बंद करून देते, चालूच होता गॅस. त्याला मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये ना मी आता ही जी जोडवी आहे ती टाकून देते. आणि हे बघा खालून वगैरे त्याला कशी माती लागलेली आहे, थोडी अशी माती गेलेली आहे. आता शेवटी एवढा डिझाईनचा वगैरे भाग असल्यामुळे त्याच्यात थोडं माती वगैरे जाण्याची संभावना असतेच, त्याच्यामुळे मी आता टाकते याला क्लीन करण्यासाठी. आणि याला आहे ना मी आता एक 15-20 मिनटं याच्यामध्येच राहू देते आणि त्याच्यानंतर पुढची काय प्रोसेसिंग असेल ते पण तुम्हाला सांगतेच. तर आता आहे ना मी जोडवी छान क्लीन करण्यासाठी ठेवलेली आहेत आणि तोपर्यंत आहे ना म्हटलं फरशी पुसून घेते. आणि हा जो मॉप आहे याला आहे ना पाण्यात ठेवून जवळजवळ 1 तास झालेला होता, त्याच्यामुळे म्हटलं आता पुसून घेते. आणि हा जो मॉप आहे म्हणजे मला एक्सपेक्ट नव्हतं मला एवढा जास्त आवडला तो, कारण होतं काय ना मी तुम्हाला माझा जो अगोदरचा पोचा होता तो दाखवला आणि याच्याविषयीचा कम्पेअर सांगते. त्या पोचाने पण आहे ना छान क्लीन व्हायचं घर, असं नीटनेटकं वगैरे पुसलं जायचं सगळं आणि क्लीन दिसायचं. पण या मॉपने होतं काय ना बारीक मधला बारीक केस त्याला चिकटून येतो आणि बारीक मधली बारीक दूर सुद्धा ते एकदम त्याला चिटकून येते आणि परत असं रिफ्लेक्ट होत नाही ते फरशीवर, ते त्याला चिटकून येतं. आणि त्याच्यानंतर बघा मी आता परत त्याला पाण्यामध्ये असं हे करते, स्क्वीज करते. आणि त्याला आहे ना पाण्यामध्ये स्क्वीज केल्यानंतर आहे ना जी पण त्याला ती घाण चिटकलेली असते, धूर वगैरे बारीक केस वगैरे, तर ते सगळे ना पाण्यामध्येच लगेच निघून जातात. तो मॉप आहे ना लगेचच क्लीन होतो. आणि आता आहे ना हा मॉप जो आहे तो स्पंज
स्पंजचा असल्यामुळे ना बऱ्याच जणींच्या मनात काही प्रश्न असतात, माझ्या मनात पण होते की आता स्पंज आहे म्हटल्यावर ते पाणी जे आहे ते लगेच आपल्याला नाही का रेषा दिसतील, असं जसं आपण स्पंज ओढू तसं ते लगेच रेषा वगैरे पडतील म्हणून. पण मला तरी ना संपूर्ण मी घर पुसलं पण तरी एकही असं चट्टा वगैरे दिसला नाही. जसं आपण नॉर्मल पुसतो त्याच्यापेक्षा पण अजून छान याच्याने क्लीन झालं. आणि असं नाही का पाण्याचे थोडे डाग वगैरे दिसतात तर याच्याने ते पण नाही दिसले मला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी अगोदर पण म्हटली होती, त्याला आपण जेव्हा पण पिळतो स्क्वीज करतो त्यावेळेस त्याच्यातलं सगळं पाणी जे आहे ते बकेटमध्ये पडतं, म्हणजे तो कोरडा होतो आणि त्यानंतर त्याने असं पुसलं जातं छान. म्हणजे पाणी नसेल तर त्याच्यावरती असे चट्टे वगैरे काय ते पट्टे वगैरे पडण्याचा विषयच नसतो. आणि सगळ्यात महत्त्वाची या मॉपमधलं मला फीचर आवडलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मॉपमधलं मला एक फीचर आवडलं, या मॉपने फरशी पुसल्याने ना फॅन न लावता फरशी सुकते, म्हणजे एवढं कोरड्याने ते छान पुसून काढतं. आणि याच्याविषयी ना तुम्हाला जर अजून माहिती हवी असेल तर साईडला आहे ना तुम्हाला एक फोटो दिसत असेल त्याच्यावर आहे. आणि याच्या लिंक आहे ना मला जर भेटल्या ॲमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरेच्या तर मी तुम्हाला नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, एकदा चेकआउट नक्की करा. तर आता ना फरशी पुसून झाली आणि घर आहे ना खूप चकचक करतंय. म्हणजे अगोदर पण खूप स्वच्छ वगैरे असायचं, क्लीन फरशी पुसली जायची, पण या मॉपने ना खूप सुंदर असं म्हणजे वाटतंय आणि त्याच्याने ना खूप म्हणजे क्लीन होतं आणि एकदम भारी वाटतंय घरात. अगोदर पण छान वाटत होतं पण आय थिंक असं असेल की नवीन मॉपने पुसलंय त्याच्यामुळे असू शकतं, पण खूप छान वाटतंय आणि खूप असं क्लीन वाटतंय एकदम. चला आता अर्धा पाऊण तास झाला आणि आपल्या जोडवींची काय हालत आहे ती बघते, कारण बराच वेळ झालाय. चला. आणि ही बघा आपली जोडवी कशी चमकताय डायरेक्ट. अरे खालीच पडलं. तर ना त्याला थोडंसं घासते. घेतलेला आहे आपल्याकडे एखादी जुना ब्रश असतो तो घ्यायचा आणि याच्याने असं छान घासून घेते. आणि वरून मी काही यूज नाही केलं कारण आपण डिटर्जंटचंच पाणी म्हणजे निरम्याचंच पाणी घेतलेलं होतं तर त्याला भरपूर असं हे होतं म्हणून आता त्याच्यानेच घासते. हे बघा दोघी जोडवी मी क्लीन करून घेतली आहे आणि यांना आता स्वच्छ पाण्यात धुवून घेते. तर हे बघा मी त्यांना छान आहे ना 2 पाण्यांनी परत धुवून घेतलं होतं आणि पुसून घेतलं आणि बघा किती सुंदर चमकत आहे. तुम्ही बिफोर आफ्टरचा साईडला फोटो बघू शकता. खूप सुंदर म्हणजे असे हे निघाले ते आणि खूप इझी माझं हे धुण्याचा तरीका. तर आता इथे ना मी इनसाइड ब्रँडचे ना नेल पेंट रिमूव्हर घेतलेला आहे. रेड रोजचा आहे हे. 40 वाइप्स याच्यामध्ये आलेले आहेत आणि 5 पीस त्यांनी एक्स्ट्रा दिलेले आहेत. कधी तुम्ही नेल पेंट रिमूव्हर घेताना ना ब्रँडेडच घ्यायचं कारण ते आपण आपल्या नेल्सवर यूज करत असतो. आणि कधी म्हणजे माझं तरी म्हणणं आहे जेव्हापासून मला कळायला लागलं तर आपण ब्रँडेडच वस्तूंमध्ये कधी इन्व्हेस्ट केलं पाहिजे. नेल पेंट रिमूव्ह करून घेतली आणि त्याच्यानंतर ना मी आता पाय धुवून घेतले परत एकदा आणि छान कोरडे करून घेते त्याला. त्याच्यानंतर मस्तपैकी ही नेल पेंट लावणार आहे. मी नेल पेंट छान लावून घेतली, वाळू दिली आणि आता ना मी लावते टॉप कोट जो की मला खूप जास्त आवडतो आणि खूप छान वाटतो. शायनिंग वगैरे खूप छान येते आपल्या नेल्सला. छान सगळं झालेलं आहे. नेल पॉलिश वाळलेली आहे, टॉप कोट वाळलेला आहे आणि जोडवी घालून घेते.
आणि खरं तर आहे ना मला आज पेडिक्युअर करायचं होतं, पण मग आहे ना वेळच नव्हता आणि वाजलेले आहेत 4 वाजलेत. बाजारात जायचं आहे मला भाजी वगैरे घेण्यासाठी आणि त्याच्यामुळे म्हटलं आता कुठे कुठे वेळ पुरायचा, म्हटलं बघू आता नंतर वगैरेच. आणि चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, आणि जो मॉप आहे तो पण कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर वापरत असाल तर तुमचे पण मला रिव्ह्यू कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे जर तो मॉप नसेल तर नक्की घ्या, कारण खूप सुंदर वगैरे क्लिनिंग होते आणि एक एक बारीक केस वगैरे मगाशी म्हटल्याप्रमाणे एक एक बारीक केस वगैरे असं ओढून काढतं आणि खूप छान असं क्लीन वगैरे होतं घर. आणि अगेन मी परत सांगते, तो व्हिडिओ मला काही प्रमोशनल वगैरे नाहीये, मी स्वतःसाठी घेतलेला आहे आणि माझे जे अनुभव आहेत त्या मॉप विषयी तेच मी तुमच्यासोबत शेअर केले. बाहेर आहे ना काम चालू आहे, त्याच्यामुळे मी पूर्ण दरवाजे खिडकी बंद केले, कारण खूप जास्त आवाज येतोय, तुम्हाला व्हिडिओमध्ये आलाच असेल. आणि सध्या हे ते बाहेरचं काम गटरींचं आवरेपर्यंत हे असंच असणार आहे. आणि मला आहे ना घरातले आवरायला पण काढायचं आहे. आता दिवाळी दसरा वगैरे जवळ येतोय आणि त्यात ही बाहेरची कामं अशी आहेत म्हटल्यावर ते परत आपण घासून वगैरे ठेवायचं आणि ते परत धूर बसायची, म्हणून थोडं लेट करते. बाकी काय नाही, तर अजून आतापर्यंत माझं आवरलं गेलं असतं घरातलं सगळं भांडे वगैरे जे काय आपलं दिवाळीची क्लिनिंग असते. तर म्हटलं आता बघू हे आटोपल्यानंतर करते, नाहीतर मग 1-2 दिवसात बघते, जर ते काम नाही झालं तर मग आवरून टाकते सगळं घरातलं. आणि चला तर मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया असेच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.